इचलकरंजीच्या वाढत्या पाणी टंचाईच्या संकटावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा असेल तर भूतकाळातील दूरदृष्टी पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे। शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी खोदलेल्या 40 विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची महत्त्वपूर्ण मागणी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी प्रशासनाकडे केली आहे। एकेकाळी इचलकरंजी शहरात अवघ्या 35 ते 40 फुटावर पाणी लागत होते, मात्र आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की 350 ते 400 फूट खोल कूपनलिका खोदूनही पुरेसे पाणी मिळेल याची खात्री राहिलेली नाही। सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी भविष्यात शहरासमोर मोठे जलसंकट उभे करू शकते। यात संकटाची चाहूल अनेक दशकांपासून ओळखत श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी इचलकरंजी परिसरात आणि काळावाडा भागात तब्बल 40 विहिरी खोदल्या होत्या। पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, भूजल साठा वाढावा आणि शहराला कायमस्वरूपी पाण्याचा आधार मिळावा हा त्यामागच्या दृष्टिकोनाचा विचार होता। मात्र आज ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित अवस्थेत असून अनेक विहिरी गाळाने भरल्या आहेत। दरम्यान पंचगंगा नदी संवर्धन आणि महापुराचा धोका कमी करण्यासाठी विश्व बँकेकडून इचलकरंजी महापालिकेला 419 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या निधीतून काळा ओढा आणि चंदूर ओढ्याचे रुंदीकरण, संरक्षण भिंती तसेच शहरातील सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती व नवीन गटारांची कामे केली जाणार आहेत। नमस्कार, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इचलकरंजीमध्ये MRD फंडातून 419 कोटी रुपये आपला राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने आणि या आपल्या विश्व बँकेने आपल्याला मान्यता दिलेली आहे। आपल्या नेत्यांनी यामध्ये सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि हा फंड आपल्याला मिळाला की पंचगंगा नदी ही नदीला महापूर येऊ नये म्हणून। परंतु या फंडामध्ये आपण इचलकरंजीच्या सर्व सारण गटरी वगैरे बांधणार आहे, त्याबरोबर आपण काळा ओढा व चंदूर ओढा प्रामुख्याने हा आपण स्वच्छ करणार आहे। परंतु प्रशासनाला मी विनंती केलेली आहे की काळा ओढा आणि चंदूर ओढा आपण स्वच्छ करताना काळ्या ओढ्यामध्ये घोरपडेकालीन 100 वर्षापूर्वीच्या काही 30-40 विहिरी आहेत, त्या विहिरी पूर्णपणे आज बुजलेल्या आहेत, त्यामध्ये गाळ भरलेला आहे, कचरा भरलेला आहे। मजल्यावरनं येणारं जे पावसाचं पाणी आहे आणि वरून जे येणारं पावसाचं पाणी आहे ते त्या विहिरीमध्ये बुजावं, विहिरीमध्ये जावं आणि इचलकरंजीची भूजल पातळी वाढावी म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं आहे। त्या सर्व या MRDP फंडामध्ये 419 फंडामध्ये या विहिरींचा सुद्धा समावेश करावा, या विहिरींचा, जेणेकरून या विहिरी सगळ्या स्वच्छ झाल्यात। काळा ओढा आपण स्वच्छ करणार आहे, चंदूर ओढा स्वच्छ करणार आहे। काळा ओढ्याच्या जरी विहिरी जरी आपण काढल्या, सगळ्या स्वच्छ केल्या, त्यातनं गाळ काढला तर ते पाणी त्या जमिनीमध्ये मुरेल आणि ते जमिनीमध्ये मुरल्यानंतर ते पाणी पूर्ण इचलकरंजीची भूजल पातळी वाढेल। आज इचलकरंजीमध्ये बोरिंग मारताना काय परिस्थिती आहे तर 300 ते 400 500 फुटावर पाणी लागतंय। पूर्वी हे पाणी हे 50-60 फुटावर लागायचं। जर हे आपण काम केलं MRDP फंडातून तर त्या विहिरीमुळे भूजल पातळी वाढेल, पूर पण येणार नाही आणि भूजल पातळी वाढेल आणि सर्व बोरिंगना पाणी चांगलं मिळेल आणि इचलकरंजी ही सुजलाम सुफलाम होईल ही माझी इच्छा आहे।